माझ्या घरी हा ज्वारीचा डोसा खूप पसंत करतात आणि सगळेजण आवडीने खातात आणि 10 मिनटात झटपट बनवून तयार होतो. खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे. पचायला तेवढाच हलका आहे. जर तुम्ही डाएट फॉलो करत असाल, वजन मेंटेन करत असाल, तर हा ज्वारीचा डोसा तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की सामील करा. ज्वारी आपल्या शरीरासाठी खूप फायद्याची आहे. ज्वारी खाल्ल्यामुळं आपल्या शरीरातली साखर नियंत्रित राहते आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं. तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत क्रिस्पी ज्वारीचा पिठाचा डोसा आणि त्याच्याबरोबर खमंग अशी चटणी. नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला अगदी झटपट रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 3 चमचे इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे 0 नंबरचा रवा घेतला आहे. अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि पाव इंच इतकं अद्रक असं बारीक कट करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण ना तर सोडा वापरणार आहोत, ना तर इनो वापरणार आहोत, तरी पण कुरकुरीत क्रिस्पी डोसा बनवणार आहोत. हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि हा डोसा खायला पण खूप टेस्टी लागतो आणि अगदी आपला पोटभरीचा नाश्ता होतो. तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता, रात्रीच्या जेवणामध्ये पण तुम्ही हा डोसा खाऊ शकता आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर चांगलं पातळ असं बनवून घ्यायचं आहे. असं वरून सोडलं तरी ते पटकन असं आपोआप पसरेल अशा पद्धतीचं बॅटर हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपलं मस्त बॅटर तयार झालेलं आहे. बघा, असं बॅटर आपल्याला पाहिजे आहे आणि त्याच्यानंतर हे आता 5 मिनटं भिजण्यासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण इकडं याच्या डोशाबरोबर खाण्यासाठी खमंग चटणी बनवणार आहोत. त्यासाठी सुकं खोबरं घेतलेलं आहे, फ्राय डाळ घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची घेतलेल्या आहे 2 आणि पाव इंच अद्रक घेतलेला आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 3 चमचे इतकं दही घातलेलं आहे आणि जेवढं आपल्याला पातळ चटणी पाहिजे तेवढं हलकंसं पाणी घालून अगोदर वाटून घ्यायचं आहे. आपली चटणी तयार झालेली आहे. आता एका भांड्यामध्ये काढायची आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये किती पातळ चटणी पाहिजे त्या पद्धतीने याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. ही चटणी तुम्ही जेव्हा आपण नॉर्मल डोसे इडली बनवतो त्याच्याबरोबर एवढी टेस्टी लागते, खूप भारी लागते ही चटणी. लसूण याचा फ्लेवर, अद्रक खूप छान लागते. तर त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हलकीशी साखर घालायची आहे. साखरेमुळं खूप टेस्ट छान येते आणि मिक्स करून साईडला ठेवायचे आहे आणि आता ह्याच्यावरती चटणीवरती मस्त असा तडका लावायचा आहे. आता चटणीला तडका लावला की चटणी पण तेवढीच टेस्टी लागते. आता तडका पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे, पाव चमचे इतकं मोहरी घातली, पाव चमचे इतकं जिरं घातलं आहे. आता तडका चांगला तडतड झालेला आहे. चटणीवरती ओतला की मस्त तडक्याचा असा चर्र आवाज येतो आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त आपली अशी
चटणी तयार झालेली आहे. तर चला, चटणी तर आपली तयार झालेली आहे. चटणीबरोबर खाण्यासाठी आपल्याला बनवायचे आहेत डोसे. तर चला, आपलं बॅटर पण चांगलं भिजलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि डोश्याचा तवा घ्यायचा आहे. आता हे डोसे बनवण्यासाठी तुम्हाला तवा नॉनस्टिकचाच पाहिजे, कारण हे ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे ते तव्याला चिटकतं. तर पहिलं तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि तेल घालून चांगलं असं टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल तर कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या. तर अशा प्रकारे पुसून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे, मिडियम ठेवायचा आहे आणि तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे अगोदर. आणि आता त्याच्यावरती आता कांदा असा याच्यावरती पसरून घ्यायचा आहे. तुम्ही बॅटरमध्ये पण घालू शकता. मी काय सुरुवातीला तव्यावरती पण घातलेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे. आणि त्याच्यावरती बॅटर घालायचं आहे, कारण कांदा असा खालच्यासाने मस्त तांबूस रंगाचा आणि क्रंची होतो. आणि हे बॅटर घालून घालायचं आहे बघा. आणि त्याच्यावरून तेल घालायचं आहे आणि मस्त बघा जाळी किती छान पडलेली आहे आपल्या डोश्याला. डोसा अगदी कडासनी असा लालसर होतो आणि क्रंची होतो. मध्ये पण असा खूप असा लाल होतो. आणि तेव्हा कडा सुटतात तेव्हा समजायचं की आपला डोसा तयार झालेला आहे. आणि मग त्याला हलकासा साईडने काढून बघायचा आहे. बघा, आपला डोसा मस्त झालेला आहे तयार. कुरकुरीत क्रिस्पी डोसा झालेला आहे. कलर पण किती छान आलेला आहे. तुम्ही दोन्ही बाजूने पण असं शिकून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे आपला हे ज्वारीचा पिठाचा डोसा तयार झालेला आहे. आणि अशा प्रकारे मी सारे डोसे बनवून घेणार आहे. बघा, मस्त दुसरा डोसा पण छान झालेला आहे आपला. आणि हे पहा, आवाज बघा डोश्याचा असा कुरकुरीत क्रिस्पी येतो आहे चाकूनीसुद्धा. आणि अशा प्रकारे आपले हे ज्वारीचे पिठाचे डोसे तयार झालेले आहेत. हेल्दी पौष्टिक डोसे तयार झालेले आहेत. हे डोसे तुम्ही नक्की करून बघा. आशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. आणि कोणी डोसे हे करून बघितले त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. आणि ज्याला डाएट फॉलो करायचं आहे, वजन कमी करायचं आहे, त्यांनी तर नक्की ज्वारीची भाकरी किंवा ज्वारीचे डोसे नक्की खा. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय.